गरुड पुराणानुसार ज्या माणसांचा मृत्यू काही विशिष्ट कारणांमुळे होतो त्यांना मोक्षाची प्राप्ती होत नाही असे म्हटले गेले आहे। गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी जीवन आणि मृत्यूविषयी सविस्तर माहिती दिली आहे। श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणी या पृथ्वीवर जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ असतो। मृत्यूनंतर मनुष्याच्या पापपुण्यांवर आधारित त्याला स्वर्ग किंवा नरक मिळतो। पण गरुड पुराणानुसार काही प्रकारचे मृत्यू असे असतात ज्यामुळे आत्म्याला मोक्ष मिळत नाही आणि ती प्रेत योनीत प्रवेश करून भटकत राहते। अशा व्यक्तींचे श्राद्ध कर्म देखील त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळवून देऊ शकत नाही। एका वेळची गोष्ट आहे की गरुडजी जे भगवान विष्णूचे परमभक्त आणि वाहन आहेत त्यांना काही प्रश्न पडले होते ज्यामुळे त्यांचा मनःशांत हरवला होता। या जिज्ञासेने ते भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी द्वारकेला गेले जिथे श्रीकृष्ण त्यांची दिव्य लीला साकारत होते। गरुडजींनी श्रीकृष्णांना नमस्कार करून त्यांच्या चरणांशी बसत आपल्या शंका मांडल्या। गरुडजी म्हणाले, हे प्रभू, तुम्ही या जगाचे पालनकर्ता आहात। तुम्ही सर्वज्ञानी आहात व सर्व रहस्यांचे ज्ञान तुम्हाला आहे। माझ्या मनात एक प्रश्न आहे जो मला खूप अस्वस्थ करतो आहे। कृपया याचे उत्तर द्या। भगवान श्रीकृष्ण हस्त म्हणाले, हे गरुड, तू माझा परमभक्त आहेस आणि तुझ्या मनातील जिज्ञासा मला प्रिय आहे। निःसंकोचपणे तुझे प्रश्न विचार। मी नक्कीच तुझ्या सर्व शंका दूर करीन। गरुडजींनी म्हटले, हे प्रभू, मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कर्मांनुसार त्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो, पण काही आत्म्यांना मोक्ष का मिळत नाही? कोणत्या पापांमुळे किंवा घटनांमुळे त्या आत्म्यांना प्रेत योनीत प्रवेश करावा लागतो? अशा आत्म्यांना मोक्ष मिळण्यासाठी काय उपाय करता येतील? श्रीकृष्णांनी सांगितले, हे गरुड, तुझे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। पृथ्वीवरील सर्व जीवांना मृत्यू अट आहे। मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या पाप आणि पुण्यांच्या आधारे स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो। परंतु काही विशिष्ट प्रकारच्या मृत्यूमुळे आत्म्याला मोक्ष मिळत नाही आणि ती प्रेत योनीत अडकते। श्रीकृष्णांनी पुढे असेही सांगितले की काही खास प्रकारच्या मृत्यू आत्म्याला प्रेत योनीत अडकवतात। एक, आत्महत्या। जो व्यक्ती आत्महत्या करतो त्याला मोक्ष मिळत नाही। त्याच्या आत्म्याला कष्टदायक स्थितीत राहावे लागते आणि ती प्रेत योनीत भटकते। 2. शरीराच्या अत्यधिक दुर्बलतेमुळे मृत्यू। अतिशय दुर्बलतेमुळे किंवा आजारामुळे होणाऱ्या मृत्यूनंतरही आत्म्याला मोक्ष मिळत नाही। 3. भुकेने होणारा मृत्यू। जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू उपाशीपोटी होतो तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही। अशा आत्मा भुकेने व्याकुळ होऊन भटकत राहतो। 4. हिंस्र प्राण्यांकडून मारले जाणे। शेर, बिबट्या किंवा इतर हिंस्र प्राण्यांकडून झालेल्या मृत्यूनंतर आत्मा खूप कष्ट सहन करतो आणि मोक्षापासून वंचित राहतो। 5. श्रापामुळे होणारा मृत्यू। ऋषीमुनी किंवा पतिव्रता स्त्रीच्या श्रापामुळे होणारा मृत्यूही मोक्षापासून वंचित ठेवतो। 6. पाण्यात बुडून होणारा मृत्यू। जर एखादी व्यक्ती पाण्यात बुडून मृत्यू पावते तर तिच्या आत्म्याला शांती मिळत नाही। नारायण बली पूजा मोक्षाचा उपाय। श्रीकृष्ण म्हणतात की अशा प्रेत योनीत अडकलेल्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी नारायण बली पूजा केली जाते। ही पूजा तीर्थक्षेत्री केली पाहिजे। यामध्ये पुरुष सूक्त आणि वैष्णव सूक्त यांचे पठण केले जाते। पूजेनंतर दक्षिण दिशेकडे मुख करून प्रेत आत्म्याचा आणि भगवान विष्णूचा मंत्राने स्मरण करावे। अनादि निधन देव शंख चक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेत मोक्ष प्रदान भव। त्यानंतर जल, तांदूळ, यव आणि गव्हाचे दान करावे। या विधीने आत्म्याला प्रेत योनीतून मुक्ती मिळते आणि ती स्वर्गलोकात प्रस्थान करते। गरुड पुराणातील या शिक्षणाने असे समजते की काही मृत्यू प्रकार आत्म्याला मोक्षापासून वंचित ठेवतात,
परंतु योग्य धार्मिक विधींनी आणि भगवान विष्णूच्या उपासनेने त्या आत्म्यांना शांती व मोक्ष मिळवून देता येतो। तर मित्रांनो, आजसाठी एवढेच। आम्हाला आशा आहे की आम्ही आज दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्री कृष्ण।